जैन स्पोर्ट्स संघाचा संघाना एक कोणतरी 12 खेळाडू या ठिकाणी पाठवा. अरफात अरफात पहिल्या ओरिसे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी अरफात याच्या खांद्यावर दिली गेली. पहिलं चेंडू मात्र डॉट चेंडू गेलो, बिन्नीचा चेंडू गेलो, मात्र निर्धाव चेंडू गेलो. दीपक पहिलं चेंडू मात्र कोयांडो चेंडू घालायताना दिसता. दुसरं चेंडू अरपादेचो पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो, डोंगर पोकरलो गेलो, पदरात हुंदीर पडलो गेलो. पंचांचं निर्वाळो. निर्धाव चेंडू. हो हो निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गेलो. 2 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. तिसरा चेंडू असतो अरपादेचो पुन्हा एकदा चांगलो फटको. एकेरी धावन भवनी केली गेली स्वतःची आणि संघाची. एकेरी धावन धाव पलक पुढे सरकला. 3 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो. चौथा चेंडू मागला जरा पडलो आणि चौथ्या चेंडू आणि एक रंग धाव गोळा केली गेली. धाव पलक स्थिर राहिला. 2 धावा असतले. पुन्हा एकदा अरपात जाणवली जामिनाच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा मोठा फटको. 2 धावेसाठी 2 धावे धाव पलक पुढे सरकला गेला. 5 चेंडूचा खेळ मागे पडलो. 4 धावा कुठले गेले. अचूक टप्प्यावर भेदक मारो केलो तर आपल्या संघाक विजय निर्माण होतो, नाहीतर जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक काय कामाचो. पुन्हा एकदा कुयांडो चेंडू गेलो, पुयांडो चेंडू गेलो, निर्धाव चेंडू गेलो. पहिल्या 6 चेंडूचा खेळ मागल्या जरा पडलो गेलो, मात्र धाव पलक स्थिर राहला गेला. 4 धावा असतले. पहिल्या 6 चेंडूत 4 धावा कुठले गेले. दुसऱ्या 6 चेंडूचा खेळ नक्कीच संघ मालक ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी देता 6 चेंडू भिरकाण्याची तो असतो शाहिद. 4 6 चेंडूचा खेळ संपलो आणि 4 धावा कुठले गेले. दुसऱ्या 6 चेंडूचा खेळ शाहिद विकेट साठी पैसे लागले असत. 500 रुपयाचा बक्षीस लागलेला असा शाहिद साठी सन्माननीय फरान यांचं असून 500 रुपयाचा बक्षीस असा विकेट साठी. दुसऱ्या वरचं पहिलो चेंडू असतो शाहिदेचो गोट्यासाठी. शाहिदेचो पहिलो चेंडू होलकोच टोलवण्याचं निर्वाळो केलो गेलो, मात्र निर्धाव चेंडू गेलो. पहिल्या चेंडूवरती भोपळो निघालो गेलो. पुन्हा एकदा मोठो फटको, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गेलो. धाव पलक स्थिर राहिला. 2 चेंडूचा दुसऱ्यावरचा खेळ मागे पडलो. 4 धावा. आता मात्र एकेरी धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. दुसऱ्यावरचं 3 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो शाहिद याच्या आणि धाव पलक स्थिर राहिला गेला. 5 धावा असतले. चौथा चेंडू शाहिदेचो मोठो फटको, मात्र कुयांडो चेंडू गेलो. पुन्हा एकदा 4 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहिला. 5 धावा असतली. पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो. 2 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 7 धावा असतले. अजूनही शेवटचा चेंडू असतो सांगता करणारा चेंडू असतो म्हणजेच 12वा चेंडू असतो. धाव पलक स्थिर राहिला गेला. 7 धावा. शेवटचा चेंडू पंचांचं निर्वाळो येता. पंच 2 धावेसाठी 2 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 12 चेंडूचा खेळ मागल्या जरा पडलो गेलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर राहिली. 9 धावा असतली. तिसऱ्यावरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकांच्या खांद्यावर दिली गेली. अरफात
नक्कीच बरकाटलेल्या स्थितीत चेंडू टाकूक बघितलं तो गल्लीत आणि चेंडू गेलो दिल्लीत. पंचांचो निर्वाह येलो तो व्हाईटचो धावपलक पुढे सरकला 10 धावा. मात्र एकेरी धावेसाठी जाताना दिसता एकेरी धावेन धावपलक पुढे सरकला गेला 11 धावा. पहिलो वहिलो चेंडू तिसऱ्या ओळीचो मागल्या दराक पडलो गेलो धावपलक स्थिर रावला गेला 11 धावा असतले. तिसऱ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू घेऊन अर्थात मात्र चेंडू भिरकायतलो दुसरो चेंडू घेऊन दुसरो चेंडू तिसऱ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू गोट्या अर्थातचो दुसरो चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याचा निवाळो केलो गेलो मात्र डॉट चेंडू गेलो कुयांडो चेंडू गेलो धावपलक स्थिर रावला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा असतले. पुढचो चेंडू असतलो अर्थात पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो तेवढंच चांगलो फिल्डिंग तो नजरानो मैदानात दिसता. नक्कीच या वाटल्याला साधात दळीदार कित्या बादात मोठो फटको मारलो गेलो मात्र डोंगर पुकरून शेवटी पदरात हुंदीर पडलो गेलो धावपलक स्थिर रावला गेला 11 धावा. पुन्हा एकदा मोठो फटको मात्र निर्धाव चेंडू गेलो 4 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो गेलो असा धावपलक स्थिर रावला 11 धावा. अजूनही तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूचो खेळ बाकी असतलो. तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूचो खेळ म्हणजेच 5वो चेंडू घेऊन अर्थात पुढचो चेंडू 5वो चेंडू पण म्हाका वाटता कुयांडो चेंडू जातलो निर्धाव चेंडू जातलो. शेवटचो चेंडू असतलो तिसऱ्या ओव्हरची सांगता करणारो चेंडू असतलो भैरवी घालणारो चेंडू असतलो. धावपलक स्थिर रावला 11 धावा. 17 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो असा म्हणजेच 18वो चेंडू सांगता करणारो चेंडू असतलो. मोठो फटको मारलो गेलो 2 धावेसाठी धावपलक पुढे सरकला गेला 13 धावा कुठले गेले. 18 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो गेलो धावपलक स्थिर रावला गेला 13 धावा. शेवटचे 6 चेंडू असतले सांगता करणारे इनिंगची 6 चेंडू असतले. जास्तीत जास्त धावा कुटण्याचो निर्वाळो असतलो तरच आपल्या संघाक सुस्थितीत नेऊन ठेवतलो नाहीतर मात्र पावडर लायसर बाजार उलगान जातलो. धावपलक स्थिर रावला गेला 18 चेंडूत 13 धावा कुठले गेले. अर्थात अगदी चांगली गोलंदाजी करताना फिरकीवर आपल्या नाचताना दिसता. 12 चेंडूचो त्यांनी खेळ केलो गेलो आणि 12 चेंडूत फक्त 8 धावा दिले गेले म्हणजे चांगली चेंडू फिरकायताना दिसता. अर्थातचो पुढचो चेंडू असतलो बॉलरचं नाव फरान. शेवटचे 6 चेंडू भिरकाण्याची संघ मालकांना जबाबदारी दिली गेली तो असतलो फरान. दीपक मात्र मोठो फटको मारण्याचा निर्वाळ असतो. दीपक येचो फरानेचो पहिला 4थ्या ओव्हरचो पहिलो वहिलो चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको 4 धावेसाठी पाठभर वळ काढलो गेलो भोक काढलो गेलो उंडारलो गेलो. पहिल्या वहिल्या चेंडूवरती 4थ्या ओव्हरच्या भवनी केली गेली 4 धावेन धावपलक पुढे सरकला गेला 17 धावा. अजूनही 5 चेंडूचो खेळ बाकी असतो 4थ्या ओव्हरीचो. परानेचो पुढचो चेंडू 4थ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू असतलो. 4थ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू घेऊन परान जमिनाच्या डाव्या बाजून ओव्हर द विकेटने दीपक साठी. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातलो. 2 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो गेलो धावपलक स्थिर रावला गेला 17 धावा असतले. 4थ्या ओव्हरचो तिसरो चेंडू घेऊन फरान जमिनाच्या डाव्या बाजून म्हणजे ओव्हर द विकेटने चेंडू भिरकायता. दीपक मात्र फळकूट बदलताना दिसता म्हणजे मोठो फटको मारण्याचा निर्वाळ घेऊन मैदानात उतारताना दिसता. अजूनही मात्र 4 चेंडूचो खेळ बाकी असतलो म्हणजे मोठे फटकेबाजीची गरज असतली. परानेचो पुढचो चेंडू मोठो फटको मारलो गेलो आणि 2 धावेसाठी 2 धावेन धावपलक पुढे सरकतला 19 धावा. 3 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो गेलो असा. अजूनही सांगता करणारे 3 चेंडू असतले 19 धावा. 4थो चेंडू घेऊन फरान मात्र जमिनाच्या डाव्या बाजून
पुन्हा एकदा एकेरी धायचो टोटल 2 धायत रूपांतर नो ना पंच नो ना पंच 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 2 धायन धावपलक पुढे सरकतला 21 धावा अजूनही 2-3 चेंडूचो खेळ बाकी असतलो 21 अजूनही 3 चेंडूचो खेळ बाकी असतलो धावपलक स्थिर रावला गेला 21 धावा परानेचो पुढचो चेंडू मोठो फटको मात्र प्रयत्न केले गेले देवान दिला गेला निरांकारान ओढून नेला गेला आणि मात्र धावपलक पुढे सरकला एकेरी धाईत 22 धावा चौथ्या चेंडूची 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलक स्थिर रावला गेला 22 धावा अजूनही 2 चेंडूचो खेळ बाकी असतो इनिंगची सांगता करणारे 2 चेंडू परानेचो पुढचो चेंडू असतलो 5वो चेंडू असतलो 2 धायसाठी 2 धायन धावपलक पुढे सरकताना दिसता 24 धावा अजूनही सांगता करणारा चेंडू असतलो शेवट चेंडू असतलो भैरवी घालणारा चेंडू असतलो 23 चेंडूचो खेळ मागल्या दराक पडलो 24वा चेंडू घेऊन परान आणि मोठो फटको मारलो गेलो 4 धायेसाठी 1 मासो आणि खंडीभर रसो घातलो गेलो अखेरच्या चेंडूवरती धावपलक 4 धायन पुढे सरकला गेला 28 धावा कुठले गेले 24 चेंडू आणि 28 धावांचो डोंगर कोणत्या रीतीने पार होतलो सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती बदल होता आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय विलास गोलतकर यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय तोपर्यंत मात्र तमाम क्रीडा रसिकांसमोर मी पुंडलिक तेंडुलकर आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय धन्यवाद फ्रेंड सर्कल्स क्रिकेट संघानं निर्धारित 4 षटकात 29 धावांचं टार्गेट दिलंय झेल स्पोर्ट क्रिकेट संघ पाहायचा आहे या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 29 धावांचं टार्गेट कसं पार करतोय फ्रेंड सर्कल संघातील निश्चितपणे हे तगडे फलंदाज तगडे खेळाडू आपण पाहतोय त्यामध्ये पप्पा राठोड कणकवलीचा एक नामवंत खेळाडू तर दुसऱ्या बाजूने पाहतोय आपण या ठिकाणी सलामीची जोडी ही मैदानात प्रवेश करते ती झैल स्पोर्ट क्रिकेट संघाची 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोणकोणते शाहिद आणि दानिश शाहिद आणि दानिशची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये प्रवेश करते लाल्या मुनगेकर यांच्याकडून बक्षीस येत आहे सलग 3 षटकार 1000 रुपये आणि जर सलग 3 षटकार बसले तर फरहान खान कडनं 5000 अगोदर घेतो पप्पा राठोड गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय तर स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी सन्माननीय मिलिंदजी माने साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे सन्माननीय मिलिंदजी माने सर आपण व्यासपीठावरती या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या पोहोचते 2 वरती फक्त 2 धावा धावपलकावरती हा चेंडू उजव्या शीवर असलेला चेंडू नक्कीच पॉईंटच्या दिशेने टोलवला जातोय फक्त 1च धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 3 धावा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय धावसंख्येत कोणताही फरक नाही धावसंख्या स्थिर राहते बिनबाद 3 हा चेंडू टॅप केलेला चेंडू निर्धाव गणला जातोय स्कोर मध्ये धावसंख्येत कोणताही पुन्हा एकदा फरक पडत नाही आहे
पप्पा एक सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती राठोडची. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पप्पा सज्ज होतोय. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबरच या षटकाची समाप्ती होते. 6 चेंडूंचा खेळ संपतोय आणि धावा आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 4. सुरेश चव्हाण प्रत्येक षटकासाठी 50 रुपयाचे बक्षीस आहे. बघूया दीपक हा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. तर डावखुराचा फलंदाज या ठिकाणी सामना करेल तो शाहिद. पहिला चेंडू वाईट त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 5 वरती. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवतोय शाहिद आणि एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकवत धावसंख्या पोहोचते ती मात्र 6 वरती. मोठा फटका मारण्याचा इरादा यशस्वी होतोय आणि बहुधा हा चौकार गणला जातोय आणि 4 धावीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 10 वरती. 29 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफल करते. पॉझिटिव्ह आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो तो शाहिद आणि त्याचा साथीदार दानिश खन्ना. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र दीपक. डावखुराचा फलंदाज दानिश सामना करेल या चेंडूचा. अशी धावसंख्या धावफल करते. सुंदर फटका परंतु एकेरीसाठी जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका 1 धाव देऊन जातोय. एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 11 धावा धावफल करते. हा सुद्धा पुन्हा एकदा सिंगल 1च धाव मिळते. हळूहळू धावसंख्या पोहोचते ती मात्र 12 धावा. पुन्हा एकदा सिंगल त्यामुळे 1-1 प्रत्येक चेंडूवरती धाव घेत धावफल खालचा ठेवण्याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतो दानिशचा. त्यामुळे धावसंख्या पोहोचते 13 वरती. षटकातील शेवटचा चेंडू दीपक टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॅक टू बॉलर पद्धतीचा फटका. या फटक्यावर मात्र 2 धावा निश्चितपणे मिळते. 2 धावांना संघाची धावसंख्या परावर्तित होते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा धावफल करते. तब्बल 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये उरलेल्या 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दानिश आणि त्याचे साथीदार शाहिद मात्र किल्ला लढवतोय तो आपल्या संघासाठी. 29 धावांचं टार्गेट चेस करताना एकेरी धैर्य जादा भर देत खराब चेंडूवरती एक मोठा फटका मारत दिलेलं उद्दिष्टाचे पूर्ण करण्याचा इरादा निश्चितपणे पुन्हा एकदा पापा राठोड हा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. चेंडू निर्धाव धावसंख्येत कोणताही फरक नाही. आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज राठोडचा हा चेंडू धावसंख्येत 1 धावीने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 धावा. अजूनही 13 धावींची गरज उरलेल्या 10 चेंडू आणि 13 धावा. 10 गेंदे बचे. 13 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. फिर से कांटे की टक्कर बनती हुई इस मैच के दौरान बाहर के खिलाड़ी दानिश इस समय राठौड़ के सामने आते हुए. ये खूबसूरत शॉट. बढ़िया फील्डिंग वहां पर. ऐसा लग रहा था ये 4 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे लेकिन ऐन वक्त पर गेंद को वहां पर रोका और इसी के साथ कोई रन नहीं. राठौड़ फिर से अगली गेंद डालने के लिए. ये इस बार 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. बढ़िया शॉट और 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ.
22 पर पहुंचा है, केवल 7 रन पीछे अपने लक्ष्य को पार करने के लिए। लगातार अगर 3 छक्के डालेंगे तो 5,000 रुपए का इनाम है। देखना पड़ेगा, पहला छक्का तो निकल चुका है, फिर से कोशिश होनी चाहिए और 1,000 मतलब 6,000 का यहाँ पर इनाम रखा गया है। 2 छक्के और चाहिए। पापा इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से इस बार बढ़िया फील्डिंग का नजारा, खूबसूरत फील्डिंग, कोई मौका नहीं था रन बनाने का। अभी 7 गेंदे और 7 गेंदों के ऊपर 7 रन, 7 गेंदे 7 रन, बिल्कुल नजदीक आ चुके। देखना पड़ेगा, 7 गेंदे 7 रन, सिंगल सिंगल करके अगर निकालेंगे तो भी जीत जाएंगे, लेकिन बड़ा शॉट इनाम के लिए खेलेंगे तो अपना विकेट भी खो सकते हैं। देखना पड़ेगा क्या होता है। राठौड़ की गेंद और इस बार डॉट गेंद। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोरबोर्ड स्कोर है केवल 22 रन और जीत के लिए अभी भी 6 गेंदों के ऊपर चाहिए 7 रन। 6 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, यासाठी जय स्पोर्ट क्रिकेट संघासाठी। सहा चेंडू आणि 7 धावांची गरज। गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाज कुणाल, कुणाल शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कुणालच्या हाती चेंडू सोपवला, तर मॅनेजमेंट त्याच्यावरती भरोसा दाखवतात पाहायचं आहे। आणि या ठिकाणी मात्र सलामीला या ठिकाणी स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज होतोय तो शाहिद, सॉरी दानिश। 6 चेंडूंचा खेळ बाकी, 7 धावांची गरज। कुणालचा या षटकातील हा पहिला वेळा चेंडू। ओके, पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव ना। ओके, एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 23 वरती। 6 धावांची गरज उरलेल्या 5 चेंडूवरती। 5 चेंडू 6 धावा। शाहीसाठी जर सामना जिंकला तर 1,000 रुपये पारितोषिक घेता येते फरहान यांच्याकडं। आणि आता मात्र शेवटची 5 चेंडूंचा खेळ बाकी। 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज। स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र शाहिद। हा डावखुराचा फलंदाज सज्ज होतोय। 5 चेंडू 6 धावांसाठी। सर्व क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह मोड मध्ये। कुणालचा या षटकातील दुसरा चेंडू। सर सावत या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला जातोय। 1 धाव मात्र मिळते। धावसंख्या पोहोचते ती 24 वरती। आता 4 चेंडूंचा खेळ बाकी। 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। 4 चेंडू 5 धावा। 4 चेंडू 5 धावा। सामना अटीतटीचा रोमहर्षक। पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतात, त्यामुळे धावसंख्या पोहोचते 25 वरती। 3 चेंडू आणि 4 धावा। हळूहळू एक धाव मात्र कमी होते, तेवढे चेंडू कमी होतात, परंतु मध्येच एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल ती मात्र जय स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी जर सामना जिंकायचा असेल तर
परंतु वाईड बॉल असेल तर निश्चितपणे या वेळेला पुन्हा एकदा सिंगल मिळतोय. धाव संख्या पोहोचते ती 26 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 3 धावींची गरज. सामना टाय झाल्या सुपरवर. सामना टाय झाल्या सुपरवर. 2 चेंडू 3 धावींची गरज. पुन्हा एकदा एकच धाव आणि त्यामुळे मात्र धाव संख्या पोहोचते 27 धावा. एक चेंडूचा खेळ बाकी 2 धावींची गरज. एका चेंडूचा खेळ बाकी 2 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. या वेळेला मात्र अतिशय हाय व्होल्टेज मुकाबला होतोय. शेवटचा चेंडू 2 धावा सामना जिंकण्यासाठी झई स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. लाईनमन सर्वांनी उभे राहायचंय. लाईनमन आपापल्या ठिकाणी उभे राहा. समजून जे लाईनमन कुठे कुठे आहे ते. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू आणि 2 धावींची गरज. कुणाल या षटकातील शेवटचा इनिंगची सांगता करणारा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज शाहीद सज्ज होतोय. सामना टाय झाल्या सुपरवर. राठोड निश्चितपणे आपल्या खेळाडूला दिशा देण्याचं काम करतोय. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू पाहिजे हा चेंडू आणि यावेळेला 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावेनं सामना जिंकला जातोय तो जय स्पोर्ट्स क्रिकेट संघ. आणि या ठिकाणी शाहीदला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. शाहीद आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. शाहीद आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. शाहीद आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. विशाल सरना शाहीदला द्या. बिल्लारे शाहीद व्यासपीठावरती जायचं आहे. बिल्लारे सरांकडून हे 1000 रुपये पारितोषिक घेऊन जायचं आहे. शाहीद व्यासपीठावरती जायचं आहे. तर त्वरित सामना सुरू होतोय. बघा तेजस क्रिकेट संघानं आणि जाहीर क्रिकेट संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. तेजस क्रिकेट संघ आणि जाहीर क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी त्वरित या. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. या ठिकाणी व्यासपीठावरती